मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग वाल्या चॅनलवर. आणि आज आपण चाललोय, तुम्ही दादाला तर ओळखत असाल. दादा आपल्या संग. आजचा प्लॅन असा आहे ना की हा प्लॅन आपण आधी पण केलाय, पण त्याच्यापेक्षा आजचा प्लॅन जरा जास्त एक्स्ट्रीम लेवलला होणार आहे. तुम्ही आजची मजा जरा जास्त घेऊ शकता. आणि हा व्लॉग माझं एवढंच म्हणणं, तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण माझं तेवढीच येणार तुम्हाला बघता बघता. आपल्या संग तुम्हाला सांगतो ताहेर पण आहे, आणि ऍज युजल आपला जो रेग्युलर असतो कस्टमर लोकेश दादा कळमकर. चेहरा बघून तुम्ही बोर नसेल होत माझ्या अंदाजे. हा, तेवढा तुम्हाला सवय झाली असेल. सवय झाली. आणि आता कसं आहे, आपण गाडीत बसलोय त्यामुळे तुम्ही थोडं काळपटपणा येत असेल ते समजून घ्या. तुम्ही जाता जाता गाडीने जाताना पावसाची रोडची मजा घ्या. मी 2-3 तुम्हाला क्लिप दाखवतो, आणि डायरेक्ट डेस्टिनेशनला गेल्यावर आपण तिथे मी तुम्हाला ब्लॉग चालू करतो, बोलतो तुम्हाला कुठं आलोय तेव्हा तिथे गेल्यावर सांगतो. तर भेटू पुढं, तुम्ही रोडची मजा घ्या. सगळ्यात मेन गोष्ट, हे मध्ये जे दिसतंय ना, हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगतो. काय लय जणांनी ओळखलंच असेल काय, पण काय काय जणांना बॉक्स बघून कळतच नसेल मध्ये काय ठेवलं एवढं मोठं. ह्याच्यावरून बघून घ्या, राडा होणार रे, पोरं नाही ऐकणार. चला आता निघू. हाय गाईज, तर आता आलोय विलाला. आम्ही आता जस्ट पोचलोय. ट्रॅफिक आणि पाऊसमुळं हा बॅक साईडला गेला आहे माझं. आता एन्जॉय करायचं होतं. रात्रभर जेवण पहिलं भूक लागली, खायला करायचं. आता गेट लावतो आणि वरती जाऊन तुम्हाला विलाचा लुक दाखवतो, तुम्हाला विलाचं टूर देतो. चेकआउट. फाइनली हम लोग पहुंच गए हैं विला पर, और हमारे साथ ताहिर है. इसको तो पहचानते हो आप, क्रिकेट वाले ब्लॉग में आया था, उसके बाद सीधे आज आया है. सो अभी हम विला के ऊपर चलते हैं. विला का रूम टूर मैं आपको कल दूंगा. विलाचा रूम टूर आपण उद्या घेऊ. आत्ता फक्त तुम्ही माझ्या संग आम्ही कुकिंग करणार आहे, थोडीफार मजा घेणार आहे, ते एन्जॉय करा. आम्ही विला पूर्ण बाहेरून आतमधून उद्या दाखवतो सकाळी मॉर्निंग मध्ये, कारण इथला जो इकडं बॅकग्राऊंडला व्ह्यू आहे, एक नंबर आहे. हा, तो व्ह्यू मी सगळं गार्डन बिर्डन सगळं उद्या एकदम एक्सप्लोर करू आपण. हे सगळं विला दाखवतो तुम्हाला. आता तुम्ही फक्त एन्जॉय काय करा, आम्ही कुकिंग करताना मस्ती थोडेफार आपण गाणं वगैरे लावून नाचणार वगैरे, त्या गोष्टी एन्जॉय करा. आणि आपण सकाळी इथे एक वॉटरफॉल पण आहे जवळ, वॉटरफॉलला पण जाणार आहे. तर भेटू आपण उद्या. काय आणू ताहेर? मला काय वाटतंय, मी तुम्हाला काय सांगत होतो, आपण आता ज्या विलामध्ये आलोय, हा जो बॅकग्राऊंड तुम्हाला सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतंय ना, सकाळी माझ्या बघा ह्याची. आणि सकाळी मेन गोष्ट, आपल्याला इथं ह्या 2 ज्या रूम दिल्यात, क्लासरूम आहेत. कारण आपण जसं सकाळी उठणार, पडदे उघडणार, भाई काय व्ह्यू येणार दादा. व्ह्यू खतरनाक आहे. समोरचा पण व्ह्यू दिसत नसेल माझ्या अंदाजे रात्री याचं. मी सगळा ब्लॉग तुम्हाला मगाशी म्हणलं, मी सगळा टूर उद्या देणार. तुम्ही आज फक्त आमची कुकिंगचे एन्जॉयमेंट घ्या. रूम टूर. हा पार्ट 1 मध्ये करू आपण, 2 पार्ट मध्ये करू. चला तुमच्यासाठी हा पार्ट 1 मध्ये, तो पार्ट 2 मध्ये. उद्या पण फिरणार आहे ना आपण. येस, उद्या पण वॉटरफॉलला जाणार आहे बाईज. पहिले जरा खायचं बघू. येस, आपण भूक लागली आहे, मग मस्त जरा गाणी बिनी लावू आपण. कोल्ड्रिंक वगैरे आणल्यात, स्प्राईट वगैरे, त्या पिऊ वगैरे, मस्त व्ह्यू बघत बघत दिघा ना करू. तर गाईज आता नाही आम्ही वरती आलोय. आता एका रूमची टूर देतो, बाकीचे उद्या देतो तुम्हाला. हा बघा रूम बघा फक्त. फॅन चालू करू आपण, AC पण चालू करू. हा बघा मस्त रूम आहे. एक मिनिट हा, तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त रूम आहे. इथं TV पण आहे. आता इथं काय बघू आपण, ह्यात काही नाही, नॉर्मल गेम्स पण आहेत इथं बघा. गेम्स वगैरे पण आहेत, हे खेळू आपण नंतर ना. तर हे पण आहे मस्त आहे रूम अख्खी. हे बघा लोकेश झोपलाय, मस्त रूम आहे. इथनं तर बाहेरचा व्ह्यू आता तुम्हाला काही दिसणार नाही, तर ते उद्या दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हे दुसरे रूम आहे. वा काय फील येतो इथं. गाईज, मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगतो. इथं एक फील वाली गोष्ट काय येणार आहे, यांनी जे लाईट आणि अँबियन्स दिलाय. आणि सगळ्यात भारी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, थांबा. ते पडदे बंद कर. सकाळी उठणार. हा गाईज, तुम्हाला मजा सांगतो, आपण इथून सकाळी उठणार आणि एक भारी गोष्ट सांगतो या रूमची. एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो, पैसे वसूल काम आहे हे. आपण सकाळी हा पडदा उघडणार ना, हा जो व्ह्यू सकाळी येणार आहे ना सनसेटचा, तुम्हाला सकाळीच दाखवतो मी सांगू शकत नाही, कारण एवढा आनंद झालाय. आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला, आपल्याला इथे यायला उशीर झाला, कारण आपण एक दुसऱ्या कामात अडकलो होतो. जर तुम्ही अनुष्काच्या लग्नाचा ब्लॉग बघितला असेल, तिथून आपण डायरेक्ट इथं आलो. ते थोडं मिसमॅच झाल्यामुळे आपण समजून घ्या. पण विला एक नंबर आहे. आता आपण डायरेक्टली खाली जाऊ, तुम्हाला अजून काय सांगत नाही. आपण डायरेक्ट
आय थिंक बनवायला घेऊ आपलं जे आणलंय खायला वगैरे ते बनवू. तुम्ही कुकिंगची मजा घ्या आणि भेटू पुढं. नाहीतर मीच पडायचो. काय जे खूप स्लिपरी. हळू आहे भाई, फोनचा काय विषय नाही, तो हळू चाल. हो इथं पण नाही. हे मस्त आहे बघा. हे सगळं इथं पण गार्डन वगैरे आहे. हे आपण सकाळी बघू दाखवू तुम्हाला. आता तुम्हाला असं पण काही दिसणार नाही. हे बघा इथं बाहुली, डेंजरस बाहुली लावली. माझी 2 मिनिटं घाबरलो मी. बघा हे मस्त इथं सगळं ॲम्बियन्स वगैरे भारी आहे. आतमधलं पण तुम्हाला इथलं पण दाखवतो. इथलं बघितलं नसेल तर हे बघा आपली सगळी पोरं. टूर नाही जायचा. आता तुला एक गोष्ट दाखवतो विलावरची सगळ्यात घाण आणि हॉरिबल गोष्ट. बाहेर आहे तिथं बघ, ते बघ. मी खाली येऊन पहिलं तेच बघितलं. आई ते बघा बाहेर मी तुम्हाला आता दाखवलं. इकडे लवकर अरे मी पण घाबरलो. तिकडं पण काहीतरी आहे बघ. दादा तिथं पण काहीतरी आहे. काही दादा एक्सप्लोर करतोय. दादा नको लाव, काहीतरी शांती बिंती केलेली असेल दादा. इथं घर आहे. काही जो काही छोटी छोटी लालन पिवळं घर दिसतं काय घर आहे दादा. मजा नाही भाई सकाळी. अरे असली बारी. मी खाली उतरतो ब्लॉग चालू केलाय हा. आणि बोलत म्हणलं हे कुठं टाकायचंय. असंच बोलत तू आईची कटकट म्हणलं बघा. रिॲक्शन बघ किंवा असला खतरनाक आहे ना. काय आता बनवाय घेऊ आपण डायरेक्ट. चला हे बघा विलाला आलं तरी ह्यांना झोपायचंय. आता काय म्हणायचं असल्या मुलांना. हा. टेस्ट करून काय चांगलं थोडंसं. मीठ नाहीये. तुम्ही सांग मीठ आहे का, तुम्हीच खावा. मीठ आहे थोडंसं. मीठ नाहीये. थोडंसं आहे मीठ. कसलं लागतं माहिती आहे का नाही? ह्याचं लागतंय ते मसाला टाका. झोपला अजून. आता तुम्ही व्ह्यू बघा. थांबा. पण तुम्हाला मी काल म्हणलं होतं आपण थोडंसं झोपेतून उठणार आणि तर सकाळी उठल्यावर हा पडदा आणि असं येणार जाऊ बघा.